अग्निवीरची भरतीची तयारी बरेच विद्यार्थी करत आहेत. पण अग्निवीर असणे किती पेमेंट असते आणि 4 वर्षानंतर किती पेमेंट मिळणार त्यांना, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्याला जे मंथली पेमेंट मिळणार आहे त्यापैकी 30% रक्कम कपात होते आणि सरकारची 30% रक्कम, अशी ही जे जमणारी रक्कम आहे ते विद्यार्थ्याला 4 वर्षानंतर एक रकमी मिळते. तर सर्वप्रथम पहिल्या वर्षी विद्यार्थ्याला किती पेमेंट असणार आहे आणि त्यापैकी 30% रक्कम किती रक्कम कपात होणार आहे याची आपण माहिती घेऊ. पहिल्या वर्षी विद्यार्थ्याला असणार आहे पेमेंट 30,000 असणार आहे. त्यापैकी 21,000 रुपये विद्यार्थ्याला इन हँड मिळणार आहेत आणि 30% रक्कममधली म्हणजे 9,000 रुपये हे निधीमध्ये जमा होणार आहेत आणि सरकारचे 9,000 असे मंथली विद्यार्थ्यास 21,000, 9,000 निधीमध्ये आणि सरकारचे 9,000 निधीमध्ये. दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्याचं पेमेंट असणार आहे 33,000 रुपये. त्यापैकी 23,100 विद्यार्थ्याला इन हँड मिळणार आहे मंथली आणि 9,900 निधीमध्ये जमा होणार आहेत आणि सरकारचे 9,900. तर तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये विद्यार्थ्याचे पेमेंट असणार आहे. त्यापैकी विद्यार्थ्याला 25,550 इन हँड मिळणार आहेत आणि 10,950 निधीमध्ये जमा होणार आहेत आणि 10,950 सरकारचे. तर चौथ्या वर्षी विद्यार्थ्याला पेमेंट असणार आहे मंथली 40,000 रुपये. त्यापैकी विद्यार्थ्याला इन हँड मिळणार आहेत 28,000 रुपये आणि निधीमध्ये 12,000 रुपये आणि सरकारचे 12,000 रुपये. असं टोटल 4 वर्षाचे विद्यार्थी जमा होणार आहेत 5,02,000 रुपये. सरकारचे जमा होणार आहेत 5,02,000 रुपये. असे टोटल विद्यार्थ्याला 4 वर्षानंतर 10,04,000 रुपये एवढी रक्कम विद्यार्थ्याला निधी म्हणून मिळणार आहे 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. धन्यवाद.